पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। 11 एप्रिल 2026 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त खराळवाडी पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील महात्मा फुले स्मारक इथं शहर अध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी असे शहर अध्यक्ष योगेश बहाल बोलत होते की कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती। मानवाला गुण्या गोविंदाने राहावं असं त्यांचं मत होतं। नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व होते। भारतीय समाजातील महान समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून आजचा दिवस हा ज्ञान, समता आणि सामाजिक क्रांतीचा उत्सव आहे। या प्रसंगी ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा पाया रचला। जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला। त्यांचं कार्य खूप मोठं आहे अशा या थोर क्रांती सूर्याला मी विनम्र अभिवादन करतो। यावेळी शहर अध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे, नगरसेविका वर्षा जगताप, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय अवसरमल, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, शक्कुल्ला पठाण, दत्तात्रय जगताप, अभिजित अल्हाड, दिलीप पानसरे, उद्योग व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप औटी, सरचिटणीस राजेंद्र पवार, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष राजेंद्र कदम, युवक शहर संघटक स्वराज्य शिंदे, सरचिटणीस राजू चांदणे, गणेश गायकवाड, कुमार कांबळे, सचिन शिंदे, धनाजी तांबे, सुनील अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.